वाव, काय चिकन मस्त झालेलं आहे। तसं बघितलं तर मी तुम्हाला ना खूप प्रकारचे चिकन दाखवते। आजचं खूप आगळं वेगळं चिकन आहे विदाऊट कांद्याचं। तुम्हाला एकदम आश्चर्य वाटलं ना? बघा कसं छान झालेलं आहे। मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे विदाऊट कांद्याचं चिकन। आता आपण घेतलेलं अर्धा किलो चिकन आणि ते आपल्याला अर्धा किलो चिकनचं असं मस्त ग्रेव्ही करणार आहोत। हे थोडंसं पॅनमध्ये मी 4 चमचे तेल नेहमीच घेते, त्याच्यामध्ये मस्त मोठा चमचा मी बटर घातलेला आहे। आता या बटर म्हणजे मोठा चमचा तुम्हाला 50 ग्रॅमपर्यंत ते बटर असतं। तर हे छानपैकी आपण बटर मेल्ट झाल्यानंतर ह्याच्यावर आपण जे चिकन आहे ते वॉश करून टाकणार आहोत। आता कसं आहे ना, ही चिकन मला रेसिपी कशी सुचली, मोस्टली काय असतं माहिती आहे का, आपल्या घरात लहान मुलं असतात आणि आपण ना अळणी चिकन ग्रेव्ही काढतो। तर बरेच वेळा काय असतं, आपण फोडणीला घालतो आणि मग ते चिकन रस काढतो। तर त्या पद्धतीनेच माझ्या लक्षात आली, कारण आमच्याकडे आम्ही फार तिखट खात नाही आणि बरेच वेळा कांदा पण आपला खूप महाग असतो आणि तसं बघितलं ना तर काही रेसिपीमध्ये नाही घातला कांदा तरी चालतो। आता मी काय करणार आहे, मी नेहमी ना चिकन असं याच्यामध्ये छान फ्राय करून घेते। फ्राय करून घेण्यापेक्षा ना हे जे आपण बटर असतं ना, बटरमध्ये आणि तेलामध्ये चिकन जेव्हा तुम्ही व्यवस्थित टॉस करतात ना, तर चिकनचा जो मस्तपैकी म्हणजे रस असतो ना, ज्यूस, तो बाहेर निघतो आणि त्या ग्रेव्हीला खूप एक प्रकारची टेस्ट असते। पूर्वी कुठे एवढा कांदा घालत होते, म्हणजे माझ्या आई वगैरेच्या वेळेस तर आई एवढूसा कांदा फक्त वाटणाला घ्यायची। इथे आपण 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि आता ते मस्तपैकी आपण त्याला छानपैकी मिक्स केले आणि आता आपण इथे ना 1 कटोरी दही घालणार आहोत। हे दही ना आंबट नको आहे, मला दही चिकनमध्ये घालायला एवढं आवडतं कारण चिकनला ना असं थिकनेस येतो आणि खरं सांगू का, मला खोबरं कांदा जास्त ना चिकनमध्ये घातलेलं आवडत नाही, मग चिकनची जी टेस्ट असते ना ती निघून जाते। आता याचबरोबर आपण ह्या स्टेजला चिकनला ना आलं लसूण आपण घालणार आहोत। आलं लसूण चांगलं आपण 1 चमचा त्याची पेस्ट घ्यायची आहे, 1 चमचाचे जास्तच घ्यायचे। अर्धा किलो चिकन असल्यामुळे ना आपण चांगलं भरून घेणार आहोत आणि चिकनला लागेल एवढं आपण याला मीठ घालणार आहोत आणि छानपैकी ते आपण असं परतून घेणार आहोत। इथे बघा मी घातली जिंजर गार्लिकची पेस्ट, खूप मोठी जास्त प्रमाणात आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मी ही चिकन चांगली ना शिजून घेणार आहे। तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि प्रणोतीज रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि मला ते खूप आवडेल। आता आपण याच्यात मसाले काय घालणार आहोत तर ते पाहून घेऊया। हे बघा, याच्यामध्ये हे आहे जिरा पावडर अर्धा चमचा, याच्यामध्ये मी कोल्हापुरीचा मसाला घेतलेला आहे। कोल्हापुरी मसाला हा आपला तिखट आहे। नंतर याच्यात चिली फ्लेक्स आहेत, धणे जिऱ्याची पावडर पण आपण घेतलेली आहे आणि हे मस्तपैकी आपण नंतर रेड चिली पावडर घेतली आहे, जी काश्मीरी रेड चिली पावडर आहे, हळद आहे आणि धण्याची पावडर 1.5 चमचा आहे। आता हे सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। चिली फ्लेक्स एवढ्यासाठी की तुमचा जो चिकन आहे त्याला थोडंसं तिखटपणा, कारण माझे मसाले ना फार तिखट नसतात, त्यामुळे थोडंसं आपल्याला तिखटपणा हवं आहे म्हणून चिली फ्लेक्स घेतले आहेत। तुम्हाला हे ऑप्शनल आहे टोटली। आता आपण हे सगळे मसाले ह्याच्यात घालून घेऊया आणि मस्त परतून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण घातलं की ऑलमोस्ट ना या मसाल्याचा तवंग येतो, कारण आपण बटर आणि तेल भरपूर प्रमाणात घातले आहे। तुम्हाला खडे मसाले जर हवे असतील घालायचे तर जेव्हा तुम्ही बटर आणि तेल एकत्र करतात तेव्हा घाला, पण मी घालत नाही कारण माझ्याकडे गरम मसाल्यामध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, त्यामुळे मी वरनं एक्स्ट्रा घालत नाही। ऑफकोर्स ही चिकन आहे ना, ही झटपट होणारी चिकन आहे। तुमच्याकडे काही गोष्टी नसतील किंवा यंग मुलांना कांदे कापायला खूप प्रॉब्लेम होतो किंवा हल्ली मशीन पण मिळतं, पण आपल्याला पटापट जर चिकन हवी असेल कशी करायची तर ही एक प्रोसिजर आहे। याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत, जरा हिरव्या मिरच्याने एक वेगळ्या प्रकारची चव येते। या स्टेजला तुम्ही कोथिंबीर तुमच्याकडे असेल फ्रेश कोथिंबीर ती घाला, अदरवाईज तुमच्याकडे जर कोथिंबीरचे दांडे असतील तर तेही घातले तरी चालतील, खूप त्याची टेस्ट येते।
आणि इथे मी थोडासा पुदिना तोडून घातलेला आहे. पुदिना हा किती चांगला असा फ्रेश आपण तोडून आणला तरी तो काळाच होतो. आता ह्या स्टेजला मी सगळे मसाले आहेत ते असे एकत्र केलेले आहेत, कारण आपल्याला ग्रेव्ही पाहिजे आणि ह्याची ग्रेव्ही खूप दाट होते. बघा, एका साईडून तवंग सुरू झालेला आहे की नाही. याच्यामध्ये मीठ जसं हवं तसं तुम्ही घालून घ्या आणि मस्तपैकी आपली ही चिकन होते. बघा, तवंग ऑटोमॅटिक येतो की नाही. चिकन शिजली की याला तवंग सुटतो. आता ह्या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रीम घाला, नाही घातलं तरी घरातली दुधाची साय घातली तरी चालेल. पण मला एक थोडासा शाही टच त्याला द्यायचा होता आणि इथे मी त्याला मस्तपैकी एक स्मोक देणार आहे, कारण मला आवडतो. आता तुम्हाला माहिती आहे मी स्मोक कसा देते, माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये ते आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी करून बघा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.